सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 51. श्लोक पाहूयात. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. पदं गच्छन्त्यनामयम्. या श्लोकाचा अर्थ पाहूयात. कर्मजम म्हणजे सकाम कर्मामुळे, बुद्धियुक्त म्हणजे भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन, ही निश्चितपणे, फलम म्हणजे फळ, त्यक्त्वा म्हणजे त्याग करून, मनीषिणः म्हणजे महान ऋषी मुनी किंवा भक्त, जन्मबंध म्हणजे जन्म मृत्यूच्या बंधनातून, विनिर्मुक्तः म्हणजे मुक्त झालेले, पदम म्हणजे पद अथवा स्थान, गच्छन्ति म्हणजे ते पोहोचतात, अनामयम म्हणजे दुःखरहित. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची म्हणजेच भगवत धामाची प्राप्ती करतात. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. भगवंत म्हणतात, समत्व बुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मावर लक्ष केंद्रित करून फळाचा त्याग करतात. ईश्वराने आपल्याला कर्म करण्यास पाठवले आहे. आपल्या जन्मासहित आपल्याला कर्तव्य कर्म प्राप्त झालेले असते. भगवंत म्हणतात, ज्या ज्ञानींची बुद्धी त्या परमात्म्यात स्थित झालेली असते ते कर्मासहित जन्मलेल्या फळाचा त्याग करतात. त्यामुळे जन्मबंधनातून मुक्त होऊन त्या अनामय म्हणजेच निर्विकार पदाला प्राप्त होतात. विनोबा भावेंनी सांगितलेले आहे की आपण कर्मभूमीवर आलेलो आहोत. आपण कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. मनुष्य ज्ञानी नसेल, तो चित्त एकाग्र करून ध्यानात बसत नसेल, त्याच्याकडे भक्ती सुद्धा नसेल, परंतु कर्म केल्याशिवाय तो राहू शकत नाही. साधा श्वासोच्छवास करणे हे देखील एक कर्मच आहे. उदाहरणार्थ 500 रुपयाची नोट बनते. नोटेच्या आकाराचा रंगीत कागद असेल तर त्याला मूल्य नसते, परंतु नोटेला मूल्य असते, कारण त्यावर गव्हर्नरचा शिक्का असतो. हाच कर्म आणि कर्मयोगातील फरक आहे. नुसत्या कर्माला ते मूल्य नसते जे ईश्वरार्पण भावनेने केलेल्या कर्मयोगात असते. ईश्वरार्पण कर्मावर ईश्वराचा सही शिक्का असतो, त्यामुळे ते कर्म दिव्य असते. मनुष्य जीवनाचे अंतिम ध्येय हे मोक्ष आहे आणि योग हा मोक्षाचा मार्ग आहे. मोक्ष कसा प्राप्त होतो? संपूर्ण जीवनभर सराव करून, कौशल्य प्राप्त करून अंतिम क्षणाचा स्वीकार केला तर शेवटचा क्षण गोड व्हावा हा हेतू साध्य होईल. मृत्यूच्या अंतिम समयी जशी मनस्थिती असेल त्यावर पुढील जन्म किंवा विधी लिखित निर्भर असते. आत्मस्थिती ठीक असेल तर मनस्थिती ठीक होते आणि मनस्थिती ठीक असेल तर परिस्थिती ठीक होते. आत्मा आणि शरीर यांचे बंध दृढ असतात, तेव्हा अंतिम समयी वेदना होणारच. परंतु मी आत्मा आहे, शरीर नाही, हा भाव जागृत ठेवला तर हा आत्मा सर्वांपासून मुक्त असल्यामुळे शरीर सोडून जाताना दुःखाचा अनुभव येणार नाही. शरीर माध्यम खलु धर्म साधनम म्हणजे शरीर हेच धर्माचे किंवा कर्तव्याचे मुख्य साधन आहे. हे प्रमाण मानून योगासने व्यायाम करून शरीर योग्य राखलेच पाहिजे. परंतु शरीर सर्व काही आहे ही भावना सोडून
मी आत्मा आहे आणि आत्मा अमर आहे हा भाव जागृत ठेवला तर शरीराची पीडा, दुःख, वेदना आपोआप कमी होतात आणि त्या नाहीशा होतात. जर सकारात्मकता ठेवली नाही तर अंतिम समयी शरीराच्या वेदना तीव्रतेने जाणवतात. म्हणून कृतार्थ भावनेने आनंददायी स्मृतींनी मृत्यूला सामोरे जावे. ज्या वेदना, पीडा शरीर भोगत आहे त्या पूर्वजन्मीच्या किंवा या जन्माच्या पाप विमोचनासाठी आहेत अशा भावनेने भोगाव्यात. म्हणजे मृत्यू आनंददायी होईल आणि मोक्षगती प्राप्त होईल. अज्ञानी मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेले व अत्यंत क्लेशदायक आहे. अज्ञानामुळे अल्पबुद्धी लोक हे सकाम कर्मे करून परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फळामुळे ते सुखी होतील. परंतु या संपूर्ण विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर जीवन देऊ शकत नाही. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगात सर्वत्र आढळतात. परंतु भगवंतांचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो आणि ज्याला भगवंतांच्या स्वरूपाचेही ज्ञान होते तो स्वतःला भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो आणि तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांचा प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करतो. श्रीमद भागवतात वर्णन आले आहे की जो परमेश्वर व्यक्त सृष्टीचा आश्रय आहे आणि जो मुकुंद म्हणजेच मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहे त्या भगवंतांच्या चरणकमलरूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. ज्या ठिकाणी पदोपदी संकटेच आहेत असे ठिकाण प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम किंवा भौतिक क्लेशविरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती हेच त्याचे ध्येय असते. या श्लोकात मनीषिणः हा शब्द आलेला आहे. हा शब्द अत्यंत समर्पकतेने वापरला आहे. मनीषी म्हणजे ज्ञानी किंवा मनन करणारा, चिंतन करणारा. कर्मफलांचा त्याग कसा केला जातो तर तो मनाने केला जातो. ही कुठेही देण्याची किंवा कुठे सोडून येण्याची वस्तू नाही तर ही वस्तू मनाने त्यागावी लागते. मन आणि बुद्धी परमात्म्याशी एकाकार झाल्यावर असा त्याग होतो. जो जाणतो की भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे तो स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तात्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय आणि हीच भगवत भक्ती होय. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी कर्मफलाची अपेक्षा धरत नाहीत. कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनातून मुक्ती करून घेऊन मोक्षाप्रती जातात. निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. निर्विचारता मनाला निर्विकारी बनवते आणि ध्यान साधना मनाला निर्विचारी बनवते. आपल्या मनात एकाच वेळी असंख्य विचार असतात पण ध्यानावेळी फक्त एकच विचार असतो, तो असतो भगवंतांचा. भगवंतांशिवाय दुसरा विचार मनात आला तर भगवंत तात्काळ मनातून बाहेर पडतात. मनाच्या शून्य अवस्थेतच भगवंत मनात स्थान प्राप्त करतात. म्हणून निरंतर ध्यानधारणेने मनात केवळ भगवंतांचाच विचार राहिला पाहिजे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, समत्व बुद्धीने कर्म करणारे ज्ञानी पुरुष कर्माचे फळ सोडून जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होतात आणि दुःखरहित परमपद प्राप्त करतात. कर्मयोग फक्त तात्कालिक मनशांतीसाठी नाही तर तो मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे. यामध्ये कर्तव्य बुद्धी, समत्व आणि फळत्याग ही 3 महत्वाची तत्वे आहेत. तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी या श्लोकातून काय शिकवण मिळते तर कर्म करत राहा पण फळाची आसक्ती सोडा.
समत्व बुद्धी अंगीकारल्यास कर्म बंधनकारक राहत नाही. असा योगी जन्म मरणाच्या चक्रातून सुटतो आणि हीच खरी आत्मिक उन्नती आणि अंतिम शांती आहे. म्हणून आपण कर्मफळाची अपेक्षा सोडून कर्म करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील 51वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दो वासुदेवो व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.